फ्लॅटच्या समोरच आपली ट्रेन वगैरे जाताना दिसत आहे। ही बघा इकडे उरणकडे चाललेले आहे आणि समोर जर बघताय तर हा आहे तुमचा अटल सेतू। इकडनं JNPTची एंट्री आहे या बाजूनं आणि हा असा या बाजूला जातोय तुमचा मुंबईकडे। तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वागत करतोय आपल्या हक्काच्या YouTube चॅनल शुभ रिअल इस्टेटवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक G+12 माल्याच्या टॉवर मध्ये 2 BHK फ्लॅट। एक चांगल्या क्वालिटीचा फ्लॅट आहे विथ तुम्हाला अम्युनिटीज मिळणार आहे। सोबतच तुम्हाला स्टेशन पण 5 ते 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स मध्ये सुद्धा मिळणार आहे आणि फ्लॅटच्या बाहेर जो काय तुम्हाला व्ह्यू असणार आहे प्रॉपर सध्या तरी ओपन व्ह्यू मिळणार आहे तुम्हाला। समोर तुम्हाला तुमची ट्रेन आणि तसे तुम्हाला अटल सेतूचा व्ह्यू सुद्धा या फ्लॅट मधून मिळणार आहे। एकदम क्वालिटी ऑफ कंस्ट्रक्शन याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। सध्या उलवे लोकेशनला टॉवर मध्ये जी काही 2 BHK ची प्राइसिंग चालू आहे ते 1 करोड 50 लाखापर्यंत सध्या तुमचा 2 BHK जातो मिनिमम। त्याच्यावर पण काही फ्लॅट्स आहेत 2 BHK, तर त्याच्या 1 करोडच्या आतमध्ये आपण फ्लॅट घेऊन आलो पूर्ण पॅकेज मध्ये। सोबतच तुम्हाला कार पार्किंग सुद्धा या फ्लॅट सोबत फ्री मिळणार आहे। तर या फ्लॅटचे तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू बघितले असेल तर चला आपण फ्लॅट बघूया आणि व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। आपला एक एंट्रन्स इन गेट, या बाजूला आपला आउट गेट आहे आणि ही असणार आपली पार्किंगचा एरिया। तर चला आपण एकदा लॉबी मध्ये जाऊया आणि लॉबी कशी आहे आणि लिफ्ट वगैरे किती आहे ते एकदा आपण बघून घेऊया। हे बघा लॉबीचा एंट्रन्स असणार आहे। समोर बघू शकता आपण की गणपती बाप्पाची इथं मूर्ती वगैरे बसवलेली आहे, तुम्ही बघू शकता समोरच हे बघा। आणि त्याच्यानंतर थोडा बाजूला जातोय तर हा बघा आपला लिफ्टचा एरिया दिसतोय। जवळजवळ आपल्याला 1-2 लिफ्ट इथे बघायला मिळतात आणि इथं आपला असणार आहे स्टेअरकेसचा एरिया। मोठ्या साईजचा इथे तुम्हाला स्टेअरकेसचा एरिया दिलेला आहे आणि ही एक इकडनी एंट्री आहे। या बाजूला ही आउट गेट आहे ना, या बाजूने सुद्धा तुम्ही एक एंट्री करू शकता। हे बघा मिनिट्स मध्ये तुम्ही बघू शकता इथे जिम आणि सोसायटी ऑफिस दिलेला आहे। हा बघा हा जिमचा एरिया आहे, लॉक आहे सध्या त्याच्या मला आतमधून नाही दाखवेत आणि तुम्हाला चिल्ड्रन प्लेइंग एरिया आणि गार्डन वगैरे मी दाखवतो। तर हा बघू शकता हा तुमचा इथे चिल्ड्रन प्लेइंग एरिया असणार आहे, इथनं चालू असणार आहे। हे बघा इथं स्लाइड्स वगैरे दिसतात, इथे पण बघू शकता आणि तुमचा गार्डनचा एरिया पण दाखवून देतो। इथं थोडा बाजूला जातो तर हा बघा इथे तुमचा सिटिंग एरिया वगैरे दिला आहे, हा पूर्ण तुमचा गार्डनचा एरिया आहे। तर चला वरती जाऊन आपण फ्लॅट बघूया। तर हा फ्लॅट आपल्याकडे सेलसाठी आहे 2 BHK G+12 मालच्या टॉवर मध्ये। बाहेरचे तुम्ही इथं पॅसेज वगैरे बघू शकता, इथं तुम्हाला मोठा असा स्टेअरकेस मिळणार आहे। वेस्ट कडनं तुम्हाला हवा येणार म्हणजे प्रॉपर नॉर्थ वेस्ट फेसिंग मध्ये तुम्हाला हा फ्लॅट मिळणार आहे। याची एक्झिट असणार आहे। डोरची क्वालिटीचे जर बोलायचं तर तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला वुडन फ्रेमिंग वगैरे करून दिलेली आहे आणि फ्लॅटचा एरिया असणार आहे 1010चा सेलेबल एरिया। त्यासोबत जर तुम्ही लिव्हिंग रूमचं बोलायचं झालं तर जवळजवळ 16 बाय 9.5च्या साईजचा तुम्हाला हा लिव्हिंग रूम मिळतोय। सोबतच तुम्हाला बघू शकता लाईट वगैरे इन्स्टॉल केलेले आहेत आणि एकदम फ्रेश न्यू फ्लॅट आहे। समोर बघू शकता मोठी अशी तुम्हाला फ्रेंच विंडो मिळते। सोबतच तुम्ही बघू शकता की तुम्हाला मॉस्किटो नेट पण इथे मिळणार आहे, हे बघू शकता इथं। आणि 2 फीटची जवळजवळ तुम्हाला इथं बाल्कनी मिळते, इथं ग्रिल वगैरे केलेलं आहे हाफ ग्रिल। आणि फ्लॅटच्या जो काय प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला व्ह्यू मिळतोय तो बघू शकता प्रॉपर तुम्हाला अटल सेतूचा व्ह्यू मिळतोय। हे बघा हे तुमचे टोल बूथ वगैरे दिसतात अटल सेतूचे आणि हा जो ट्रॅक आहे तुमचा रेल्वेचा ट्रॅक आहे जो काही तुमचा उरण आणि खारकोपरची जी काही ट्रेन आहे ती जर आली यावेळेस तर मी तुम्हाला ट्रेन दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करेन। ते बघू शकता अशी काय याची बाल्कनी असणार आहे जवळजवळ 2 फीटची। या बाजूने आपला लिव्हिंग रूम असा दिसतोय। आपल्याला टीव्ही युनिट साठी बघू शकता या तुम्हाला वॉलवर टीव्ही युनिट साठी जागा दिलेली आहे। तर आपला सोफा जो काय एल काउल आहे तुम्ही या बाजूला सेट करू शकता। आणि जर डायनिंग स्पेसचं बोलायचं तर तुम्ही इथे बघा इथे थोडासा स्पेस मिळतोय, इथे तुम्ही डायनिंग टेबल वगैरे सेट करू शकता, इतकी जागा तुम्हाला दिलेली आहे। तर हा होता आपला लिव्हिंग रूमचा एरिया। पेंटची पण क्वालिटी खूप चांगली आहे तशी। हा बघा आहे तुमचा मास्टर बेडरूम। सेम तुम्हाला डोरची जी इथं फ्रेमिंग मिळत आहे सेम डोरची फ्रेमिंग तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये सुद्धा मिळणार आहे। वुडन फिनिश मध्ये तुम्हाला हे बघू शकता डोर्स मिळत आहेत। हा आहे तुमचा मास्टर बेडरूमचा एरिया। मास्टर बेडरूमचा एरिया जवळजवळ तुमचा 10 बाय 10.25च्या साईजचा असणार आहे। समोरच बघू शकता की तुम्हाला इथे एक फ्रेंच विंडो मिळते, सोबत मॉस्किटो नेट सुद्धा असणार आहे हाफ ग्रिल आणि इथं पण तुम्हाला जवळजवळ 2 फीटची तुम्हाला इथं बाल्कनी मिळणार आहे। हे बघा हा आहे तुमचा अटल सेतूचा व्ह्यू आणि तुमचा खारकोपर स्टेशन या बाजूला आहे। त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला तुम्हाला खारकोपर स्टेशन मिळणार आहे। जवळजवळ इथनं बिल्डिंग पासून हार्डली 5 ते 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला स्टेशन असणार आहे। हा बघा असणार आहे तुमचा मास्टर बेडरूमचा व्ह्यू। हे बघा इथं तुमची टीव्ही युनिट साठी जागा दिली आहे, तर या वॉलवर तुम्ही टीव्ही युनिट सेट करू शकता। इथे तुमचा बेड सेट करू शकता किंवा तिथं तुमचे वॉर्डरोब्स पण तुम्ही बनवू शकता, म्हणजे काही हिडन तुमचे वॉर्डरोब्स बनतील किंवा त्या बाजूला तुमचा बेड वगैरे नेऊन तुम्ही या बाजूला वॉर्डरोब वगैरे सेट करू शकता। आपल्या मर्जीनुसार आपण काही करू शकताय। तर इथे बघा जो काय बाथरूमचा डोर आहे तो पण सेम क्वालिटीचा तुम्हाला वुडन फिनिश मध्ये मिळत आहे।
बाथरूमची साईज पण एकदम चांगली दिलेली आहे, जवळजवळ तुम्हाला 4x7च्या साईज मध्ये बाथरूम मिळतोय। तर हा बघू शकता तुम्ही, इथं वॉश बेसिनचा एरिया आहे, सर्व ब्रँडेड फिटिंग तुम्हाला मिळणार आहे, जॅग्वार फिटिंग्स। इथे तुमचा आला शॉवरचा एरिया, इथे तुमचा गिझरचा पॉईंट दिलेला आहे, तुमचा WC इथं दिलेला आहे। व्हेंटिलेशन साठी एक चांगली अशी विंडो बघू शकता तुम्ही इथं दिलेली आहे। तुम्हाला बीम लेवल पर तिथं टाइल्स वगैरे मिळणार आहेत आणि टाइल्सचा कॉम्बिनेशन सुद्धा खूप चांगला आहे। तर हा बघू शकता, हा मास्टर बेडरूमचा एरिया होता। त्याच्यानंतर आपण थोडा जर पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय किचनचा एरिया, थोडासा पॅसेजचा एरिया येतोय। हा बघा, जवळजवळ 3 फूटच्या आसपास तुम्हाला पॅसेज एरिया मिळणार आहे, ज्याच्यात तुम्हाला पहिला लेफ्ट साईडला मिळणार आहे किचनचा एरिया, पुढे जातोय लेफ्ट साईडला मिळणार आहे तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम आणि समोर आहे तुमचा कॉमन बेडरूम। तर हा बघा किचनचा एरिया, डबल प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला किचन मिळत आहे, जवळजवळ 9x7च्या साईजचा। इथे तुम्हाला अलॉटेड फ्रीज साठी बघा पॉईंट दिलेला आहे। हा तुमचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे, जवळजवळ 1.5 ते 2 फुटाच्या आसपासचा, आणि हा तुमचा मोठ्या साईजचा असणार आहे मेन प्लॅटफॉर्म। हे तुम्हाला मोठे मोठे कंपार्टमेंट दिले आहेत, आपल्या हिशोबानुसार आपण इथेशी मॉड्युलर किचन वगैरे सेट करू शकता। गॅससाठी तुम्हाला बघा इथे कनेक्शन दिलेलं आहे, आणि तुमच्या मिक्सरसाठी इथे किंवा या बाजूला सुद्धा पॉईंट्स दिलेले आहेत। एक डिसेंट साईजची तुम्हाला इथं विंडो मिळते, आणि एक्झॉस्ट फॅनसाठी इथं तुम्हाला जागा दिलेली आहे। मोठ्या साईजचा तुम्हाला वॉश बेसिन मिळत आहे, बघू शकता इथे तुम्हाला जॅग्वार फिटिंग्स मिळणार आहेत। तसेच ॲक्वागार्डसाठी तुम्हाला इथं पॉईंट दिलेला आहे। टाईल्सचा कॉम्बिनेशन खूप चांगला आहे, बघू तुम्ही, म्हणजे असे जे ब्रिक्स टाईप तुम्हाला इथं टाईल्सचा डिझाईन बघायला मिळते। तर तुम्हाला इथे सुद्धा बीम लेवल पर्यंत तुम्हाला टाईल्स बघायला मिळणार आहेत। सोबत तुम्हाला बघू शकता की 2 फूटची इथं पण तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे। तुमच्या वॉशिंग मशीनसाठी मी दाखवतो एकदा, हे बघा इथं तुम्हाला पॉईंट ऑलरेडी काढून दिले आहे, तुमची वॉशिंग मशीन इथं आरामात बसू शकते। तर हा होता तुमचा किचनचा एरिया, जवळजवळ 9x7च्या साईजचा। त्याची जर पुढे जातोय तर तुमचा मिळतोय कॉमन टॉयलेट बाथरूम, जवळजवळ 4x7च्या साईज मध्ये असणार आहे, सेम जो तुमचा मास्टर बाथरूम होता बघू शकता। फक्त इथं टाईलचा कॉम्बिनेशन आहे तो वेगळा आहे। जॅग्वार फिटिंग्स तुम्हाला इथे मिळणार आहे, समोर तुमचा वॉश बेसिन असणार आहे, तुमचा शॉवरचा एरिया इथे असणार आहे, तर तुमचा WC इथं आहे, आणि व्हेंटिलेशनसाठी मोठी अशी विंडो तुम्हाला इथं दिलेली आहे। गिझरचे पॉईंट तुमचे तिथे दिलेले आहेत, आणि तुम्हाला अँटी स्किड टाईल दिलेले आहे। सेम तुम्हाला डोर क्वालिटी मिळते, हे बघा तुमची मेन डोर असू द्या, बेडरूमचे डोर असू द्या, किंवा बाथरूमचे डोर असू द्या। तर एक चांगल्या साईजचा इथे तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम मिळतोय। त्याच्या थोडा पुढे जातोय तो आपल्याला मिळतोय कॉमन बेडरूमचा एरिया। तर हे बघू शकता, कॉमन बेडरूमची साईज आहे जवळजवळ 10.5x9.5च्या साईजचा। तर बघू शकता इथे हा तुमचा कॉमन बेडरूमचा एरिया आहे। समोर तुम्हाला मिळते एक मोठी अशी विंडो विथ मॉस्किटो नेट, आणि हाफ ग्रिल इथं पण केलेला आहे। इथे बघू शकता तुम्हाला 2 फीटची बाल्कनी वगैरे मिळते, आणि सेम तुम्हाला इथनं पण व्ह्यू मिळणार आहे। आणि हे बघू शकता इथं 2 फीटची बाल्कनी आहे, चांगल्या अशा साईजचा तुम्हाला इथे हा 2 BHK फ्लॅट मिळतोय बघायला। एकदा आपण या फ्लॅटचा वॉक अराउंड घेऊया, त्याच्यानंतर याच्या नियर बाय एरियाज आणि याची जी काय प्राइसिंग आहे ती बाकी फ्लॅट्सपेक्षा जे काय टॉवरमध्ये सध्या अवेलेबल आहेत त्याच्या कंपेअरमध्ये खूप कमी असणार आहे याची प्राइसिंग, जवळजवळ भरपूर असा डिफरन्स असणार आहे। तर चला त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया। या प्रोजेक्ट पासून तुम्हाला खारकोपर रेल्वे स्टेशन 5 ते 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स मध्ये असणार आहे। तसेच जो काही अटल्स येतोय तोही तुम्हाला नियर बाय असणार आहे, आणि तुमच्या डेली इसेन्शियल ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या जवळजवळ 200 ते 300 मीटरच्या रेडियस मध्ये तुम्हाला त्या डेली नीडच्या वस्तू मिळणार आहेत। सध्या हा सेक्टर जो काय तो सध्या अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये चालू आहे पूर्ण सेक्टर, तर त्याच्यामुळे थोडा प्राइसिंगचा तुम्हाला या फ्लॅटमध्ये डिफरन्स बघायला मिळेल। अवेलेबल फ्लॅट फक्त एकच असणार आहे, जो मी आता सध्या तुम्हाला एक सॅम्पल फ्लॅट दाखवला तोच फ्लॅट तुमच्यासाठी अवेलेबल आहे। मिडल फ्लोअरला असणार आहे, त्याच्यामुळे जे काय समोरच्या जर बिल्डिंग 4 माला किंवा 7 मालाच्या आला तर हा तुम्हाला जो काही व्ह्यू आहे लाईफ टाइम तुम्हाला व्ह्यू मिळू शकतोय। तर ह्या फ्लॅटचा एरिया होता जवळजवळ 1010चा सेलेबल एरिया, त्याला आपण बिल्टअप एरिया बोलतो, आणि या फ्लॅटची प्राइसिंग असणार आहे 97 लाख ऑल इन्क्लुसिव्ह विथ पार्किंग, 97 लाख ऑल इन्क्लुसिव्ह पूर्ण पॅकेज तुम्हाला मिळू शकतोय, सोबतच तुम्हाला कार पार्किंग सुद्धा मिळणार आहे। तर हा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की दिलेला नंबर तुम्ही कॉल करून विजिट वगैरे बुक करू शकता। धन्यवाद।